आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. आई, आई, दादा आलेला दिसतोय शकू. तो आता नक्कीच बरी होशील. अरे आलास बाळा तू. हो. सुखीरा सुखीरा. अरे दादा, इतकी कसली घाई होती की तू धावत आलास? मी आलोच जाऊन. दादा, तू शकू करता साईबाबांची उदी आणली आहेस का? तर दे मला लगेच. मोठा भाऊ थकून भागून आला आहे, त्याला हातपाय तोंड तरी धुवू देत. पण आई. गोपाल दादा, लगेच काही ही कर्मदरिद्री मरणार नाहीये. सुभद्रा, ओरडतेस कशाला? अरे ती कर्मदरिद्री जरी मेली असली तरी काय आभाळ कोसळणार आहे तुझ्यावर किंवा आमच्यावर? सुनबाई, कोंडूजी आला आहे. तुझ्या पतीचे पाय नाही धुणार का? ते सगळं तर होत राहील दादा. तू मला आधी उदी द्यावीस. शकू खूप आजारी आहे. तिची खूप श्रद्धा आहे साईबाबांवर. तिचं म्हणणं आहे की त्यांची उदीच तिला बरं करू शकेल. शकू, दादा आला आहे आता. शकू, पोरा, तू काय खरोखरच उदी आणली आहेस? मी वेडा नाहीये त्या भोंदूंकडून उदी घेऊन यायला. द्वारकानाथजी तर त्याला शिर्डीच्या बाहेर घालवत आहे. पण तुम्ही भाऊजींना काय उत्तर देणार? तू एक काम कर, एका कागदामध्ये थोडीशी माती टाकून त्याची पुडी बांधून दे तिला. आणि शकुंतलाने तिला उदी समजून खाऊन टाकलं तर? जास्तीत जास्त काय होईल? मरूनच जाईल ना. मग मरू दे. आपल्या सगळ्यांची तीच तर इच्छा आहे. असं झालंच समजा तर आपण संपूर्ण राहतामध्ये बोंबाबोंब करू की साईबाबाच्या उदीने गोपाळच्या बायकोचा जीव घेतला. दादा, गोपाल दादा येत आहे. दादा, साईची उदी हवी आहे ना? हो. ही घे. माती खाऊन मातीतच गेली तर बरं होईल. शकू, उठ जरा. ही साईबाबांची उदी. साईबाबांची उदी आहे शकू. घे, पी. जय साई बाबा. सावकाश. शकू, शकू. शकू, 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 काय झालं?
काय झालं गोपाळ बाळा? हे बघ ना आई, उदी प्यायल्यानंतर शकू उठतच नाहीये. शकू चुकून मेली तर नाही ना? शकू शकू. सबका मालिक एक. बघा, मी एकदम बरी झाली आहे. एकदम बरी झाली आहे मी. बघा, ताप पण नाही आता. हो. साईबाबांची उदी साक्षात संजीवनी आहे, संजीवनी. साईबाबांनी मला बरं केलं आहे. हो सासूबाई, बाबांनी मला बरं केलं. बघा, मी पूर्णपणे बरी झाली आहे. आशीर्वाद द्या. माया के चक्कर में लालच के मारों ने भक्त को खिलाई माटी उदी के नाम पे. माटी ने जालिमों के मंसूबे माटी किए, फेर दिया पानी उन दुर्जनों के काम पे. आस्था ने फिर ऐसा चमत्कार दिखलाया, माटी को पहुंचाया उदी के मकाम पे. पीर की दुआओं से रोगी की पीर मिटी, हैरत में पड़ गए बेपीरे संजाम पे. हैरत में पड़ गए बेपीरे संजाम पे. वैद्यजी, भगवान द्वारकानाथांची खूप कृपा आहे माझ्यावर. वैद्यजी, शिर्डीवरून आठवलं, तुम्ही साईबाबांची उदी घेऊन आला आहात ना? का? तुला उदीची आठवण कशी काय झाली? असं ऐकलंय मी की साईबाबांची उदी रक्षण करते. हा. अरे मूर्खांनो, उदी तर राख असते, हं? आणि राख थोडीच कोणाचं रक्षण करू शकणार. गणपतरावजी, या बेअकल्यांना समजावून समजावून मी तर थकून गेलो आहे. राम राम राम. वैद्यजी, पण डाकूंना कोण समजावणार? डाकू? डाकू? वैद्यजी, डाकू. डाकू? अरे अरे, यांना तर सकाळीच लुटलं होतं आपण. हा, जयरामजी की, जयरामजी की. आम्ही तेच तर आहोत दादा. मी पण तोच आहे. राम राम राम. अरे डाकू दादा, जे काही होतं आमच्याकडे ते तर तुम्ही सकाळीच लुटलत. अरे किती लुटाल, थकून जाल दादा. आमच्याकडे काहीच नाही. बघा, टोपीत देखील काहीच नाही. दादा, उशीर होतो आहे, जाऊ दे आम्हाला. हा कोण आहे? हा तर सकाळी नव्हता तुमच्या बरोबर. माझ्याकडे काहीच नाहीये. खरं बोलतोय ना रे हा? हो. नाही 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 नाही, खरं नाहीये. पैसे आहेत? हो आहे. कुठे आहेत? ते ते याच्याकडे आहेत, भाजीपाल्याच्या पिशवीत. आणि इकडे. राम राम राम. खोटं बोलतोय जो रे? या पिशवीत तर भाजी भरलेली आहे, पैसे नाही आहेत.
चला पळा लवकर. वैद्यजी मूर्खा. अरे राम राम राम. डाकूंना कसे दिसले नाहीत पैसे? त्याने तर भाजी काढून देखील बघितलं होतं. श्रद्धा, दगडाला सुद्धा देव मानू शकते आणि मातीला उदी. मी माझ्या भक्तांना कधी प्रवाद अर्ध्यातच सोडून देत नाही. माझ्या भक्ताने कधीही माझ्याकडे पाहिले त्याला वाटतं मी त्याच्याकडेच पाहत आहे. भक्त जेव्हा केव्हा मला हाक मारतो मी त्याच्या मदतीसाठी हजर होतो. तात्या, तुला ती गोष्ट आठवते का? कुठची गोष्ट दादा? एक महान तपस्वीचा शिष्य भगवंताच्या दर्शनासाठी आसूरला होता. तो वारंवार तपस्वीला विचारत असे, गुरुदेव, मला भगवंताचं दर्शन कधी होईल? तो तपस्वी कंटाळून गेला रोज रोज एकच प्रश्न ऐकून. एके दिवशी जसा त्या शिष्याने प्रश्न विचारला तसं तपस्वीने झटकन त्याला उत्तर दिलं. या आश्रमाच्या पाठीमागे जे जंगल आहे तू त्याच जंगलात जाऊन बघ. भगवान तुला तिथेच दर्शन देतील. मग शिष्य जंगलात गेला? जाणार कसा नाही. त्याला तर भगवंताच्या दर्शनाची आस लागली होती. मग त्याला भगवंताचं दर्शन झालं का दादा? हो. तो जसा जंगलात गेला, भगवान कुठे आहात तुम्ही? माझ्या गुरुदेवाने सांगितलं तुम्ही इथे आहात. मला दर्शन द्यावं भगवान, मला दर्शन द्यावं. शिष्य खूप प्रसन्न झाला. तो धावतच गुरूंकडे गेला. गुरुदेव, 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 मला तुमच्या कृपेने भगवंताचं दर्शन झालं. काय खोटं बोलतो आहेस? मी इतकी वर्ष तपश्चर्या करतो आहे, आजपर्यंत मला कधी भगवंताचं दर्शन नाही झालं. तुला कसं काय दर्शन झालं वत्सा? आता तू सांग तात्या, तपस्वीला भगवंताचं दर्शन का नाही झालं आणि शिष्याला का झालं? श्रद्धा. हो ना दादा, शिष्याची गुरुवर संपूर्ण श्रद्धा होती, पण तपस्वीला त्याच्या तपावर गर्व होता. त्याच्या मनात श्रद्धा नव्हती. श्रद्धेमुळे दगड सुद्धा तरंगतात. श्रद्धेमुळेच दगडांवर प्रभूंचं नाव लिहिलं गेलं आणि सेतू बनला सुद्धा. श्रद्धा आणि सबुरी. सबका मालिक एक आहे. अरे आश्चर्याची गोष्ट तर अशी आहे, त्या कागदात माती मीच भरली होती. हो नाही, आणि मीच तुझ्या समक्ष कागदात बांधली होती आणि तीच पुडी गोपाळला दिली होती. मग उलटा परिणाम कसा काय झाला दादा? उलटा परिणाम अशामुळे झाला कारण माझ्या मुलाची गोपाळची बायको शकुंतला जखीण आहे आणि आता तर मला भीती वाटू लागली आहे.
की एक दिवस ती आपल्या सर्वांना मातीसारखी गिळून टाकेल. त्याआधीच आपण तिला उचलून घराच्या बाहेर फेकून देऊ आई. आई बाळा, तुला जे काय करायचे ते लवकर कर. आता मी खूप वैतागले. कोणाला प्रणाम करते आहे शकू? साईबाबांना. साईबाबांना? हो, त्यांनाच. पण इथे तर कोणीही नाहीये. साईबाबा आहेत ना. साईबाबा आहेत? कुठे आहेत? भगवान तर चहूबाजूंना, सर्वत्र, सर्व दिशांना असतात. पण मला तर कुठेच दिसत नाहीयेत. जेव्हा आपण आपल्या मनचक्षुंनी बघतो तेव्हा आपल्याला भगवंताचं दिव्य रूप सुद्धा दृष्टीस पडतं. भगवंताचं दिव्य रूप या ज्योतीसारखं असतं बघा. एकदम शांत, प्रसन्न, प्रेरणादायी, आश्वासक. जेव्हा ज्योत जळते आणि प्रकाश पसरतो तेव्हा समजतं की भगवंताचं अस्तित्व आहे. भगवान चहूबाजूंना, चारी दिशांना आहेत. पण शकू, आपण तर अजून साईबाबांना पाहिलं देखील नाहीये. म्हणूनच तर या दीप ज्योतीला मी प्रणाम केला. कारण ही ज्योती सुद्धा साईबाबांचंच तर कार्य करते. अंधकार दूर करते आहे. साईबाबा सुद्धा तर लोकांना ज्ञानाचा प्रकाश देत आहेत. याचा अर्थ या ज्योतीत सुद्धा साईबाबा आहेत. मी प्रत्येकाच्यात आहे म्हाळसापती. मीच हे सर्व जग व्यापलं आहे. म्हणूनच माझं स्मरण करताना केला गेलेला प्रणाम माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचतो. माझी श्रद्धा आहे की साईबाबा आपल्याला जरूर पाहत असतील. या दिव्याला केलेला प्रणाम त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि साईबाबा आपल्याला आशीर्वाद देतील. जय साईबाबा. साई रूप हजार है, साई रंग हजार, जो जहाँ ढूंढे ये वहीं हो जाते साकार, हो जाते साकार. कसे आहात तुम्ही गणपतराव? तुमच्या कृपेने उत्तम आहे भगवान. बरं झालं जे तुम्ही तातडीने निघून आलात. मी आज जे काही आहे ते तुमच्याच आशीर्वादाने तर आहे भगवान. तुमच्याद्वारेच तर मी साईबाबांचा ढोंग व भोंदूपणा शिर्डीच्या लोकांसमोर आणू इच्छितोय. या कामासाठी तुम्ही माझी निवड केलीत हे माझं अहोभाग्य आहे भगवान. पैसे आणलेत का तुम्ही? जी. याच्यात आहेत बघा पैसे. याच्यात. हे घ्या. किती आहेत? साईबाबांची मती भ्रष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत. मती तर तुमची वारंवार भ्रष्ट होते आहे. मूर्खांनो, तोंड बंद ठेवा. 10,000 रुपये आहेत भगवान. राम 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 राम. वा गणपतराव, द्वारकानाथजी, आता शिर्डीतून साईबाबा नक्कीच निघून जाईल. वाटेत काही त्रास तर नाही झाला ना? डाकूंनी अडवलं होतं आम्हाला. मग काय, ही पिशवी उघडून बघितली. मग मग काय होणार होतं द्वारकानाथजी? या दगडूच्या तोंडावर थप्पड मारून निघून गेले. मूर्ख कुठला.
म्हणजे त्यांनी पैसे नाही लुटले? कसं लुटणार भगवान? तुमच्या दिव्य चमत्काराने डाकूंना वाटलं असणार की पिशवीत फक्त भाजीपालाच आहे. गणपतराव, आता तुम्ही विश्रांती घ्या. आपण उद्या साईबाबाला भेटूया. जीवाजी. हो, यावं गणपतरावजी. प्रणाम भगवान. हे घ्या. वाटेत जेव्हा भूक लागेल ना तेव्हा खाऊन घ्या. हा आई, बाबा कुठे जात आहेत? रंगी बाबा ना ही कांबळं गावोगावी विकायला जात आहेत. ही कांबळं विकून खूप पैसे घेऊन येणार आहेत. मग आमच्या छोट्याशा बाहुलीकरिता आपण छोटासा हार बनवूया, सोन्याचा. चला, बाबांना पापी दे. वा वा. तुझ्या आईची काळजी घे बर का. आईला त्रास देऊ नकोस. हा, आणि कुठच्याही गोष्टीसाठी हट्ट करू नकोस, ठीक आहे? जेव्हा तुम्ही याल तेव्हा मी हट्ट करणार बाबा. माझं बाळ ते. मी निघू? स्वतःची काळजी घ्या. मी लवकरच परत येईन कावेरी. मी वाट बघते आहे तुमची. ज्या शिर्डीत साईबाबा आहेत कावेरी, त्या शिर्डीपासून दूर जाण्यासाठी मन तयार नाही. आता काही दिवसांसाठी साईबाबांचं दर्शन नाही करू शकणार मी. कावेरी, तू रंगीला घेऊन साईबाबांच्या दर्शनाला जात राहा. मी तुझ्याच डोळ्यांनी साईबाबांचं दर्शन करेन. साईनाथ, तुमच्या डोळ्यात अश्रू? काय झालं बाबा? तुम्ही ठीक आहात ना? उस्मान, महाळसापती, आज एका भक्ताने मला रडवलं. तो त्याच्या पत्नीच्या डोळ्यांनी माझं दर्शन घेऊ इच्छितो. त्याची माझ्यावर जी श्रद्धा आहे त्यामुळे माझ्या हृदयाचं पाणी पाणी झालं. माळसापती, त्याचा माझ्यावर किती विश्वास आहे, किती श्रद्धा आहे. आणि मी त्याला माझे चमत्कार दाखवण्याचं माध्यम बनवणार आहे. तुम्ही जे काही कराल साईनाथ, त्यामुळे तुमच्या त्या भक्ताचं भलंच होईल. काय तुमचा तो भक्त आंधळा आहे बाबा, जे तो त्याच्या पत्नीच्या डोळ्यांनी तुमचं दर्शन करू इच्छितो आहे? नाही, तो त्याच्या अहंकारामुळे आंधळा झाला आहे. आणि मी माझ्या लीलेने त्याचा अहंकार नष्ट करून त्याला योग्य मार्गावर आणू इच्छितो. अहंकारामुळे मनुष्याचं अधःपतन होऊ शकतं बाबा. महाळसापती, उस्मान, अहंकारात असा दानव लपला आहे
ज्याचा कोणी अंत करू शकत नाही. अहंकार साक्षात परमेश्वराची ईर्ष्या करतो, साक्षात परमेश्वराशी स्पर्धा करतो. तुम्ही अहंकाराचं दमन का नाही करत बाबा? उस्मान, मी जेव्हा एका मनुष्याच्या अंतःकरणात लपलेल्या सर्परूपी अहंकाराचं दमन करतो, तेव्हा दुसऱ्या मनुष्याला अहंकार दंश करतो. परंतु मी माझ्या भक्तांचं रक्षण नक्कीच करेन. अहंकारामुळे होणाऱ्या मनाच्या अधपतनाला कायमस्वरूपी आळा घालीन मी. जय जय राम साई राम, जय जय राम साई राम, जय जय राम साईनाथ, जय जय राम साईनाथ. हे बघ, कर्मदरिद्री काय करते ते. आपल्या घरात साईची पूजा होते आहे. द्वारकानाथजींना याचा सुगावा लागला तर ते आज नाही तर उद्या त्यांना कळणारच आहे. घरात रोज साई साईचा घोष होईल तर काय बाहेरच्याला समजणार नाही? कोंडाजी दादाचे भगवान द्वारकानाथ साईला भोंदू मानतात, पण या घरात त्या भोंदूची आरती केली जाते रोज. कुठे करते आरती? मंदिर तरी कुठे आहे इथं साईचं? अरे, साईचं मंदिर नसलं तरी काय झालं? हिच्यासाठी तर ही कृष्णाची मूर्ती तर साईबाबाचं मंदिर आहे. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. सुख धाम धन धाम साई राम साई श्याम. गुण धाम यश धाम साई राम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे हे काय भाऊजी, आरतीचं ताट? अरे दादा, तू हे या घरात साईबाबाची आरती नाही होणार, कळलं तुला? कधीही नाही. मी आसपासच्या गावात बोंबलत फिरत असतो की साई ढोंगी आहे, भोंदू आहे, आणि तुम्ही लोक माझ्याच घरात त्याची पूजा करता. खबरदार, जर पुन्हा कधी साईचं नाव जरी घेतलं. काय रे तात्या, तू आणि म्हाळसापती साईला सोबत म्हणून द्वारकामाईत झोपताना? तात्या, काय साईबाबा तुला अंगाई म्हणून झोपवतात? बाबा, दादा मला अंगाई नाही म्हणत. तो तर रात्रभर माझ्याशी आणि म्हाळसापतीजींशी बोलत असतो. अगो बाई, रात्रभर? हो आई, रात्रभर. तात्या, काय बोलणं होतं तुमच्या तिघांच्यात? काही काही गोष्टी मला कळत नाहीत. दादा कधी कधी खूप गुड काहीतरी बोलत असतो, पण जेव्हा तो असं गोड बोलत असतो तेव्हा मला वाटतं मी द्वारकामाईत नाही, अंतराळात आहे. अंतराळात? मी तर सर्वव्यापी आहे. समस्त विश्वाच्या मुळाशी तसंच चराचरात भरून राहून सुद्धा मी
अनंत आहे. मी तर माझ्या भक्तांचा दास आहे. जो कोणी श्रद्धापूर्वक माझं स्मरण करेल, मी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करेन. जर तुम्ही केवळ साई साई असं नाम जप जरी कराल, तरी मी तुम्हाला भवसागर पार करून देईन. जो माझं चरित्र आणि कार्याचं श्रद्धापूर्वक गुणगान करेल, त्याचं मी सर्व प्रकारे सदैव सहाय्य करेन. जे अंतःकरणापासून आणि प्राणपणाने माझी भक्ती करतात, धर्म, कर्म आणि मोक्ष तर त्यांना सहजच प्राप्त होऊन जातो. दादाचं बोलणं मला समजतं असं नाही, पण तरीही मला त्याचं बोलणं ऐकताना एक प्रकारचा आनंद मिळतो. दादाबरोबर मला असं वाटतं की जणू मी एखाद्या दिव्य लोकात आहे. आई, कधी कधी मला खूप झोप येते आणि मी झोपून जातो. त्यानंतर मग तुझा दादा काय करतो? तो पण मग झोपतो का? तात्या, ए तात्या, झोपलास का रे? हो. झोपलास का रे? दादा, मला झोप येते आहे. अरे उठ उठ, अजून तर मध्यरात्र सुद्धा झाली नाहीये. झोपलास? दादा, तू पण झोप ना आता. तात्या, तुझा दादा झोपला तर रात्रीतून विश्वाची राखण कोण करणार? हं? साईबाबांच्या बाबतीत आपण जे काही ऐकतो, आपल्याला ते कमीच वाटतं. प्रत्येक नवीन दिवसाप्रमाणे आपला साई आपल्याला नवीन भासतो. हो तात्या, खरं बोलतोय तुझा दादा. जेव्हा पण आपण साई साई म्हणतो, तेव्हा आपल्या मनावरचा ताण हलका होऊन जातो. म्हणजेच आपल्या पापाचं ओझं हलकं होत जात असणार. आपली पाप नष्ट होत असणार. माझा साई, माझा साई, माझा साईनाथ, माझा साई. अरे जीवाजी, गणपतराव तयार झाले? आम्हाला साईबाबांकडे जायचं आहे. गणपतराव तयार होत आहेत वैद्यजी. राम राम मंडळी. हा, राम 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 राम. पण वैद्यजी, काशीनाथाची तयारी पाहिली तुम्ही? राम 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 द्वारकानाथजी. काशीनाथ व्यापार करायला निघाला आहे. मग तो साईबाबाला दक्षिणा देईल. ती वेळच नाही येणार दगडू. जीवाजी, हुकुम द्वारकानाथजी. त्या काशीनाथचा पाठलाग करा आणि त्याचा व्यापार उधळून लावा. वैद्यजी, आता तर काशीनाथचा व्यापार सुरळीत झालाच म्हणून समजा. हो. राम 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 राम. यावं द्वारकानाथजी. वाह वाह, शेवटी द्वारकानाथांना सुद्धा साईंना शरण यावंच लागलं. भली उशिराने का होईना,
पण निदान आलात तरी. राम 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 राम. बघता आहात ना द्वारकानाथजी, स्वतःची आरती करून घेतल्यानंतर हा भोंदू स्वतःच महत्व वाढवून घेतो आहे. हा यावं गणपतरावजी, मी कधीपासून तुमची वाट बघत आहे. तू माझ्या भक्ताची गणपतची वाट बघत होतास का त्याने आणलेल्या पिशवीची वाट बघत होतास? सबका मालिक एक आहे. सबका मालिक एक आहे. द्वारकानाथजी, आता शिर्डीतून साईला लवकरात लवकर जाऊ द्या ना. अगदी बरोबर बोललात तुम्ही वैद्यजी. जा, टांगा बाहेरच उभा आहे, जो तुम्हाला शिर्डीच्या बाहेर सोडून येईल. माझी एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा शिर्डीत पाऊल ठेवण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. भगवान द्वारकानाथजी, तुम्ही तर मला शिर्डीतून बाहेर काढाल आणि मी निघून पण जाईन, पण ज्या शिर्डीवासियांच्या हृदयात मी आहे त्यांच्या हृदयातून मला कसं काढाल बरं? हा, त्याची चिंता तू करू नकोस गणपतराव. यावं गणपतरावजी, बसावं. तुमच्यासारख्या भक्तांचा मी आदर करतो गणपतराव, कारण तुम्ही श्रद्धेने भक्ती करता आणि तुमच्यात सबुरी देखील आहे. पण काय? डाकूंना घाबरणं स्वाभाविक आहे, पण इथे तर कोणीही डाकू नाहीये. तुम्ही थैल्यांवर भाजीपाला का ठेवला आहे? वैद्यजी, साईबाबांना हे कसं काय माहिती की आपल्याला डाकूंनी अडवलं होतं ते? हो. सबका मालिक एक आहे. वैद्यजी, थैलीत जे 10,000 रुपये होते ते कुठे गेले? वैद्यजी, तुम्ही तर नाही ना काढून घेतलेत? बडबड बंद करा मूर्खांनो. द्वारकानाथजी, तुम्ही जो टांगा मला शिर्डी बाहेर घेऊन जाण्यासाठी बोलावला आहे त्याला परत पाठवून द्या. का? तुम्ही तर वचन दिलं होतं की? हो, मी शिर्डीतून जाण्याचं वचन दिलं होतं, पण काय? भाजीपाल्याच्या मोबदल्यात नाही. मी तर पैसे पिशवीत ठेवले होते, हो ना? वैद्यजी, चला जाऊया. गणपतराव, काय? तुमचा भाजीपाला तर घेऊन जा. सबका मालिक एक आहे.
गणपत कदम, तू मला धोका दिलास, मला द्वारकानाथला. नाही भगवान नाही. पैशांच्या ऐवजी भाजी भरून आणलीस तू यात. चालता हो इथून, जा इथून. जा. राम हा? राम राम. पैसे, वैद्यजी पैसे. अरे द्वारकानाथजी, कोंडाजी बाळा, गोपाळचं दुसरं लग्न करून दे. आणि हिच्याचमुळे माझ्या सासरच्यांनी मला पुन्हा माहेरी पाठवलं. माझ्यामुळे नाही वंच. तुम्ही स्वतः तुमच्या सासरच्यांची भांडण करून इथे आले आहात. तुम्हाला उलट बोलतेस मनहूस.